भरपूर अशी कोथिंबीर धुवून स्वच्छ आपल्याला चांगली बारीक चिरून घ्यायची आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे, आपलं बेसन घ्यायचं आहे 1 वाटी। त्यामध्ये सगळे आपले जे काही मसाले असतात ते आपण ॲड करायचे आहेत। त्यानंतर ओवासुद्धा आठवणीने टाका यामध्ये। त्यानंतर हिंगसुद्धा टाकायची आहे। त्याचप्रमाणे इथे आंबट असेल तर तुम्ही लिंबू टाकू शकता, तर माझ्याकडे चाट मसाला होता म्हणून मी तो चाट मसाला ॲड केलेला आहे। सगळं सुके मिश्रण आधी मिक्स करून घ्या आणि मग त्यामध्ये पाणी टाकून एक छान असं मिश्रण बनवून घ्या, पातळ असं थोडंसं। त्याला आपल्याला पुढे यूज कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगते। तर इथे तेलावर छान अशी जिऱ्याची फोडणी करून घेतलेली होती। त्यानंतर कोथिंबीर आहे ती चांगली परतून घ्या, चांगली शिजली पाहिजे कोथिंबीर। आणि त्यानंतर आपण जे बेसनाचा घोळ बनवलेला होता तो त्यामध्ये ॲड करा आणि हे मस्तपैकी असं शिजवून घ्या। तर आपण बनवतो इथे कोथिंबीर वड्या वेगळ्या पद्धतीने आणि हे व्यवस्थित मिश्रण छान पॅनला सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर तेल लावलेलं एका ताटावर छान थापून घ्यायचं, त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या थंड झाल्यावर। आणि मग एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याला मस्त गरमागरम तुम्ही शॅलो फ्राय करू शकता। डीप